पाकिस्तान नियतीला पडलेलं एक दुःस्वप्न ज्यानं साऱ्या जगालाच अगदी नको नको करून सोडले. त्या पाकिस्तानची युद्ध क्षेत्रात आपल्या देशाने सलग चौथ्यांदा मस्ती जिरवली. ही त्याचीच कारण. बरोबर, मी सांगतोय 1999 साली घडलेल्या कारगिल युद्धाची ही कथा. नमस्कार, मी अभिषेक कुंभार आपल्या सर्वांचं आवर्जून स्वागत करतो आपल्या हक्काच्या मराठी माणसाच्या या युट्यूब चॅनल ग्लोबल मराठीमध्ये. मराठी बोलणार, जग बदलणार. तर देशाचे नंदनवन असलेल्या काश्मीरच्या उंच गिरी शिखरातील ही गोष्ट 1948, 65 आणि त्यानंतर 71 साली पाकिस्तानला युद्धात नामोहरम केल्यानंतर प्रत्येक खंडीमध्ये जगातील अतिशय उंचावरील या सीमारेषेवरून भारत व पाकिस्तान या दोन्ही देशांच्या चौक्या विश्रांतीसाठी आपापल्या बेस कॅम्पला उतरत असत. मोजक्या निगराणी चौक्या जर सोडल्या तर इतर ठिकाणी ही नैसर्गिक संरक्षणाच्या भरोशावरच ठेवण्याचा जणू एक अलिखित तह या दोन्ही देशांदरम्यान घडला होता. परंतु 98 साली भारत जसे अणुसंपन्न राष्ट्र झाले तेव्हापासूनच एखाद्या रॉकेटला मागे आग लागावी त्या पद्धतीने पाकिस्तानला आग लागल्याची परिस्थिती निर्माण झाली. आपण स्वतः देखील अणुऊर्जा संपन्न असायला हवे या महत्वाकांक्षेतून पाकिस्तानने आपल्या बलुचिस्तान प्रांतातील चगाई या भागात अणुस्फोट चाचणी घडवून मुळातच मागासलेल्या भागाला आधीचे मागासलेले करून टाकले. यानंतर पाकिस्तानची चुळबुळ वाढली आणि कारगिल युद्धाला तोंड फुटले. 99 सालच्या उन्हाळ्यात जेव्हा भारतीय सैन्य पुन्हा आपल्या पर्वतांवरील पोस्टला माघारी जाऊ लागले, एक गोष्टीचा उलगडा होत गेला आणि आपल्या हद्दीत घुसखोरी करून पाकिस्तानने स्वतःचे बंकर बनवून कारगिल लेह हायवे टार्गेट केला असल्याचे सैन्याच्या लक्षात आले. भारतीय हद्दीत अशा प्रकारे घुसखोरी दिसून आली आहे याविषयीचे पहिले प्रथम आपल्या सैन्याला कळाले ते एका स्थानिक मेंढपाळाकडून आणि त्यानंतर एक माहिती पुढे येत निघाली. साऱ्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर भारतीय सैन्याकरवी जगातील सर्वात उंचावरील युद्ध क्षेत्रात ऑपरेशन विजयला सुरुवात झाली. 7000 फूट उंच डोंगर, सततची बर्फवृष्टी, -10°C तापमान आणि विरळ हवामान या सर्व विरुद्ध परिस्थितीत देखील भारतीय जवानांनी प्राणपणाने लढा दिला. सुरुवातीच्या काळात पाकिस्तानकडून श्रीनगर लेह महामार्गावर मोठ्या प्रमाणावर उखळी तोफांचा मारा केला गेला. याचे चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताकडून श्रीनगर लेह या राष्ट्रीय महामार्गाच्या जवळचा म्हणजेच कारगिलच्या जवळचा भाग ताब्यात घेण्यास जास्त महत्व देण्याचे पहिले ठरवण्यात आले. निकाराचा लढा देऊन या चौक्यांवर ताबा मिळवल्याने भारताने काबीज केलेल्या जागेत भर पडली आणि ठरलेल्या योजनेनुसारच भारतीय सैन्याने काम केले व महामार्ग सुरक्षित केला. हा महामार्ग सुरक्षित होत गेला त्याप्रमाणे पुढील हल्ल्यांचे नियोजन सूत्रबद्ध रीतीने होत गेले. पण यावेळी पाकिस्तानची तयारी काही कमी नव्हती. घुसखोरांनी आधुनिक शस्त्रास्त्रांनी चौक्या सुरक्षित केल्या होत्या. बंदुका, स्वयंचलित मशीन गन, छोट्या उखळी तोफा, विमानभेदी क्षेपणास्त्रे यांनी तर चौक्या सज्ज होत्याच. याशिवाय चौक्यांच्या सभोवतालचा परिसर पेरलेल्या सुरुंगांनी अगदी संरक्षित करण्यात आला होता. यातील 8000 सुरुंग भारतीय सेनेने हे युद्ध संपल्यानंतर निकामी केले आहेत. अगदी आजही कारगिल जवळच्या हुंदरमन भागातून फिरणाऱ्या पर्यटकांना रस्ता सोडून इतरत्र न जाण्याचा जिवंत सुरुंग असू शकतो अशा आशयाच्या पाट्या वरच्यावर वाचायला मिळतात. सुरुंगांच्या संरक्षणात असणाऱ्या या चौक्यांना पाठीमागून पाकिस्तान हद्दीतून देखील मोठ्या प्रमाणात तोफखान्यांचे संरक्षण मिळत होते. अशा या विषम परिस्थितीत देखील पराक्रमाची पराकाष्ठा करून भारतीय सैन्याने आपला प्रदेश दुश्मनाच्या ताब्यातून मुक्त केला. यातील टायगर हिल व तोलोलिंग शिखर या दोन चौकीवाजा शिखरांवरील आक्रमणे आजही विशेष गौरवण्यात येतात. यानंतर बटाली व तुर्तुक या सियाचीन लगतच्या भागात लक्ष केंद्रित करण्यात आले. आपल्या संरक्षणाच्या दृष्टीने परवडणारे नव्हते. .4590 व .5353 या त्यापैकी काही महत्वाच्या जागा होत्या. 4590 हा महामार्गाला सर्वात जवळचा पॉइंट होता, तर 5353 हे युद्धातील सर्वात अधिक उंचीचे शिखर होते. या शिखरांना नावे त्यांच्या उंचीनुसार देण्यात आलेली.
भारतीय सैन्य एक एक शिखर हस्तगत करत पुढे निघाले तसे युद्धाचे पारडे हळूहळू भारताच्या बाजूने झुकू लागले. पॉइंट 4590 या शिखराच्या ताब्यासाठी भारतीय सेनेला सर्वाधिक मनुष्यहानी सोसावी लागली. एकूणच भारताने इसवी सन 1999 सालच्या जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत अनेक महत्वाच्या लढाया केल्या व अनेक जागा पुन्हा ताब्यात मिळवल्या व काही नवीन जागांवर देखील भारतीय सैन्याने ताबा मिळवला. शेवटी युद्धाचा कल आपल्या बाजूने वळला तशी पाकिस्तानने नेहमीप्रमाणे माघारी घेतली. सरकारी आकडेवारीनुसार या युद्धात तब्बल 527 भारतीय जवान हुतात्मा झाले. या साऱ्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आपण 26 जुलै हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करत असतो. जय हिंद.